नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल चांबारगे माधोबाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं परत एक वेळ स्वागत. मित्रांनो, आंबा तयार झालेला आहे. आपण अतिशय मेहनतीने आपल्या या असल्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा योग्य असं नियोजन करून चांगल्या क्वालिटीचा आंबा तयार केलेला आहे. बरेच शेतकरी मित्रांचा एक प्रश्न असतो या काळामध्ये की सर, आंबा तयार झालेला आहे कसं ओळखायचं. नॅचरल पद्धतीनं जर पाहिलं तर ज्या वेळेस आंबाला पाड येतो किंवा जो आंबा आपोआप पाड झाडाला पिकून तो खाली गळून पडतो, त्यावेळेस आंबा हा हार्वेस्टिंगला आलेला आहे किंवा काढणीला आलेला आहे, असे एक परंपरागत आपली सगळ्यांची माहिती समज आपल्याला आहे. जसं की हा पहा, आज आपल्याला आपल्या माधवबागेमध्ये हा पाड मिळालेला आहे. ज्या झाडाला पाड मिळालेला आहे त्या संपूर्ण झाडाचा आंबा काढायला आलेला आहेच का, तर निश्चितच नाही. कारण कधी काय होतं पहा की आंब्याला यावर्षी तरी 2-3 टप्प्यामध्ये मोहर आलेला आहे. अगोदर आलेला आंबा तयार आहे म्हणून त्याचा पाड पडलेला आहे. म्हणून जर त्याचे संपूर्ण आंबे जर आपण काढले तर जो कच्चा आंबा आहे तो पिकणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्याची ओळख करून घ्यायची आहे की आपल्याला तो आंबा तयार झालेला आहे. असं कसं ओळखता येईल? पहिलं सिम्पटम जे आहे, पहिलं लक्षण जे आहे ते आहे आंब्याला पाड पडणे. हे जर कुणालाही कळतं, हे जर असेल, एकदाच जर आंबा लागलेला असेल, 1-2-3 पाडं पडल्यानंतर तुम्ही ते आंबा उतरवून हार्वेस्टिंगला पिकायला ठेवायला काही हरकत नाही. नंतर मग दुसरा आंबा ओळखायचं कसं, आंबा तयार झालेला हे ओळखायचं कसं, तर त्या पद्धतीने इथे एक आपण प्रात्यक्षिक पाहूया. हा आंबा तयार आहे हे कसं ओळखायचं, तर त्याचं एक लक्षण आहे, याचे खांदे जे आहेत आंब्याचे ते वरती येतात आणि इथे देठाजवळ ते पूर्ण आंबा जो आहे तो चपटा असतो. हे थोडंसं दाखवा, इथे समोर दाखवा आंबा. हे जर पाहिलं आंब्याला तर आंब्याचे खांदे खाली नाहीत, वरी आलेले आहेत आणि हे देठ जे आहे ते आत गेलेलं आहे. हा पूर्ण या ठिकाणी असा जो खड्डा पडलेला आहे त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की आंबा हा काढणीसाठी तयार झालेला आहे आणि 100% हा आंबा पिकतो. त्याचं तिसरं एक लक्षण आपल्याला ह्याचं दिसतं की ह्या आंब्यावरती जे डॉट्स आहेत, तुम्ही जर थोडंसं जवळून दाखवा, आंब्यावरती जे हे डॉट आहेत छोटे छोटे, ते डॉट जे आहेत ते डॉट थोडंसं गडद रंगाचे होतात. त्यावेळेससुद्धा आंबा हा काढणीला आल्याचं हे एक लक्षण आपल्याला दिसून येतं. चौथं लक्षण आहे, या आंब्याचा कलर जो आहे तो सुद्धा थोडासा चेंज होतो. तुम्ही जर अतिशय हिरव्या आंब्याचा जर कलर पाहिला, आता इथे जर कलर पाहिला ह्या आंब्याचा आणि या आंब्याचा जर कलर पाहिला तर थोडासा आपल्याला फरक दिसतो. जो आंबा तयार नाही त्या आंब्याचा कलर हा थोडासा हिरवा जो आहे, पान असं जसं रास्तं झाडाचं जसं पान असतं तसा हिरवा रंग दिसतो. आणि जो तयार आहे त्याचा जो कलर आहे थोडासा डार्क गडद हिरवा दिसतो, थोडंसं काळवट हिरवा. त्याच्यामध्ये आपल्याला तो आंबा तयार झालेला आहे असं निश्चितच ते कळतं. परिपक्व आंबा आणि अपरिपक्व आंब्यामधलं लक्षण किंवा फरक लगेच आपल्याला दोन्हीमधला कळून येतो. आणखी एक फरक ओळखण्याचा, जो आंबा परिपक्व आहे, जो आंबा तयार झालेला आहे, तो जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो आंबा तळाला जातो, बुडतो तो आंबा. जसं की आपण या ठिकाणी बकेट आहे, आपण ते पण करून पाहूयात. हा जो पाड आहे, पाड आंबा आहे, आपण जर ह्या बकेटामध्ये सोडला तर तो आंबा तळाला गेलेला आहे. तुम्हाला दिसेल तो आंबा कुठे गेलेला आहे, तळाला गेलेला आहे पूर्ण. आणि हा जो आंबा आहे आपण जो म्हणतो आता तयार झालेला आहे, त्याचा पण आपण थोडंसं देठ कट करूयात आणि हा पण आंबा आपण सोडून बघूयात. पहा, तो पण आंबा कुठे गेलेला आहे, तळाला गेलेला आहे. म्हणजे जो पूर्ण आंबा बुडतो पाण्यामध्ये तो आंबा जो आहे परिपक्वतेच्या लक्षणेकडे जातो, म्हणजे तो पिकतो. या ठिकाणी आपण दुसरा एक पाहूयात, सहज आपल्या झाडाखाली पडलेला होता. ह्या आंब्याचा कलर पहा, एकदम हिरवा कलर आहे पाण्यासारखा. हा परिपक्व नाही, ह्याचं इथे बघा साईज बघा ह्याची, हे खड्डा पडलेला आहे का आंब्याचा? पूर्ण ह्याचे जे आहेत खांदे मध्ये गेलेले आहेत का खांदे ह्याचे? नाहीत. हे टोकदार आहे आणखी वरी. हे पहा आंबा, हा बुडतो का पाहायचं, दाखवा. हा बुडतो का पहा, बघा. हा पवून वरती आलेला आहे आंबा, हा बुडत आहे का आंबा? हा आंबा वरती आहे आणि दोन्ही हे तळाला गेलेले आंबे हे पक्व आंबे आहेत. हे काही लक्षणं आपल्याला आपल्या बागेमध्ये आपण व्यवस्थित पाहायचं आहे. कारण की आपल्याला वाटतं की व्यापारी लोक येऊनच आपल्या आंब्याची हार्वेस्टिंग करावी, तेच घेऊन जावं, परंतु ते आपल्याला काय दाम देतात, काय पैसे देतात, वर्षभर आपण राबायचं आणि
अतिशय कमी किमतीमध्ये जर त्यांना बाग दिली तर निश्चितच नुकसान आपलं आहे. त्याच्यासाठी आपण आंबा ओळखायचा आहे आणि परिपक्व आंबा, टप्प्याटप्प्याने आलेला आंबा हार्वेस्टिंग करून चांगल्या किमतीमध्ये, चांगल्या दामामध्ये आपण आपल्या ग्राहकांना योग्य किमतीमध्ये क्वालिटीचा आणि दर्जेदार आंबा द्यायचा आहे. स्वतःचं मार्केट तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. व्हिडिओमध्ये जर काही चुका असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. माझ्या अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हीसुद्धा तुमचा अनुभव या ठिकाणी माझ्यासोबत शेअर करावा, म्हणजे आपल्या आणखी सर्व मित्रपरिवाराला, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कळेल आणि एक चांगला दर्जेदार आंबा ते आपल्या झाडावरून काढून ग्राहकांना देऊ शकतील. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.